तुम्ही कधी विचार केलाय का? रात्री झोपताना संपूर्ण कुटुंब आनंदाने झोपतं आणि सकाळी कोणीच उठत नाही. ही एखाद्या सिनेमाची गोष्ट नाही. हे घडलं मुंबईत, दक्षिण मुंबईतील एक सामान्य इमारतीत, एका सामान्य कुटुंबासोबत. 25 एप्रिलची ती रात्र. पायधुनी परिसर, मुघल बिल्डिंग. अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन आणि त्यांच्या 2 मुली आयशा आणि झैनब. चौघे एकत्र जेवले, हसले आणि झोपले. पहाटे उठले तेव्हा सगळ्यांना त्रास होत होता. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण चौघेही गेले. एकाच रात्री एकाच घरातलं संपूर्ण कुटुंब संपलं. पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यात एक असा धागा सापडला जो या साध्या दिसणाऱ्या घटनेला एका वेगळ्याच दिशेने घेऊन जात होता. तो धागा काय आहे? थांबा, हे समजून घ्यायला थोडा वेळ लागेल, कारण ही गोष्ट जेवढी दिसते त्यापेक्षा खूप खोल आहे. मुंबई जगातील सर्वात गर्दीच्या शहरांपैकी एक. इथे लाखो माणसं राहतात, लाखो कुटुंब, प्रत्येकाचं एक स्वतःचं जग आहे. दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसर, घाटी गल्ली, मुघल बिल्डिंग. इथे राहत होतं डोकाडिया कुटुंब. अब्दुल्ला डोकाडिया, वय वर्ष 40, घराचे कर्ते आणि कुटुंबाचा आधार. नसरीन डोकाडिया, वय वर्ष 35, घर सांभाळणाऱ्या आणि 4 भिंतींना घर बनवणाऱ्या आणि तसेच भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या त्यांच्या 2 मुली. एक पूर्ण कुटुंब. 25 एप्रिलची संध्याकाळ त्यांच्यासाठी खास होती. त्यांनी काही नातेवाईकांना घरी जेवणासाठी बोलवलं होतं. घरात स्वयंपाक झाला. पाहुण्यांसाठी बिर्याणी बनवण्यात आली होती. तसेच काही तळलेले पदार्थ होते. रात्री 10 ते 10:30च्या दरम्यान सगळे एकत्र बसले, जेवले, गप्पा मारल्या. काही वेळाने नातेवाईक निघून गेले. घरात आता हे चौघेच होते. मध्यरात्र जवळ आली. साधारण 1:30 वाजले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे त्यांनी फ्रीजमधलं थंड कलिंगड खाल्लं आणि सगळे झोपी गेले. एवढंच. ही एका सामान्य कुटुंबाची एक साधी रात्र होती, पण याचं रूपांतर पहाटे भयंकर प्रकारात होणार होतं. पहाटे अचानक अब्दुल्लाला त्रास होऊ लागला. उलट्या, जुलाब, प्रचंड अशक्तपणा. नसरीनलाही तसंच वाटत होतं. सारखाच त्रास त्यांच्या मुलांनाही होत होता. हे अन्नातून विषबाधेचे नेहमीचं लक्षण होतं. घाबरण्यासारखं काय असं त्यांना वाटलं, पण त्यांचा त्रास वाढतच जात होता. तातडीने सगळे रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, पण स्थिती गंभीर होत गेली आणि एकामागून एक अब्दुल्ला, नसरीन, आयशा आणि झैनब यांचा मृत्यू झाला. एकाच रात्री, एकाच घरातून, एकाच कुटुंबातील चौघे. मुंबई पोलिसांना खबर मिळाली. ते घटनास्थळी पोहोचले. पहिला प्रश्न, हे कसं झालं? आणि दुसरा, हा फक्त अपघात होता की आणखी काही? पोलीस मुघल बिल्डिंगमध्ये पोहोचले. घर तपासलं. स्वयंपाकघर, फ्रीज, जेवणाचे उरलेले पदार्थ सगळं जमा केलं. तिथे काही गोष्टींचं सॅम्पल घेतलं गेलं. उरलेली बिर्याणी, बाटलीतलं पाणी, मटक्यातील पाणी आणि कलिंगडचे उरलेले तुकडे. बिर्याणीसोबत ताक, दही, चटणी, सॉस आणि तळलेले पदार्थ होते. त्यातील फक्त बिर्याणी उरली होती आणि बाकी सगळं संपलं होतं. हे सगळे नमुने जे रुग्णालय, FDA आणि FSL कडे पाठवण्यात आले. तपास सुरू झाला. प्राथमिक अंदाज लावण्यात आला की बिर्याणी किंवा कलिंगडातून विषबाधा झाली असावी. पण 5 दिवस उलटले तरी शवविच्छेदन अहवाल आला नव्हता. अन्नाच्या सॅम्पलचे निकाल आले नव्हते. मृत्यूमागील नेमकं कारण अजून पोलिसांना मिळालं नव्हतं. आणि मग पोलिसांनी अब्दुल्लाच्या पार्श्वभूमीचा तपास केला आणि त्यांना एक महत्त्वाचा धागा सापडला जो सगळं बदलून टाकू शकतो. अब्दुल्ला डोकाडिया एक सामान्य माणूस, पण त्यांच्या आयुष्यात एक असं प्रकरण होतं जे अजून संपलेलं नव्हतं. 2019 साली जोगेश्वरी डेव्हलपरला एका महिलेने पैसे दिले होते. घराच्या बांधकामाचे आणि काहीतरी व्यवहाराचे पैसे होते, पण तो डेव्हलपर ते पैसे परत देत नव्हता. महिलेने DN नगर पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली. या प्रकरणात अब्दुल्ला डोकाडिया यांची भूमिका काय होती? डेव्हलपरने पैसे घेण्यासाठी अब्दुल्लाला पाठवलं होतं, म्हणजे अब्दुल्ला त्या व्यवहारात मध्यस्थ होते आणि त्यामुळे ते या खटल्यात महत्त्वाचे साक्षीदार होते. त्यांची साक्ष त्या खटल्यात निर्णायक ठरू शकत होती आणि हे प्रकरण कोर्टात होतं. 2026 साली, म्हणजे याच वर्षी, या प्रकरणाची सुनावणी होणार होती. थांबा, हे नीट समजून घ्या. एक साक्षीदार, एक महत्त्वाची साक्ष, एक जीव घातलेली सुनावणी आणि सुनावणीच्या काही महिन्याआधी तो साक्षीदार आणि त्याचं संपूर्ण कुटुंब एकाच रात्री मृत्युमुखी. हा फक्त योगायोग आहे का? या क्षणी या प्रकरणात 2 शक्यता आहेत. पहिली शक्यता की हा एक दुर्दैवी अपघात आहे, जसं की अन्नातून विषबाधा. उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होतं. बिर्याणी, कलिंगड किंवा दुसरा कुठला पदार्थ, त्यात काहीतरी गेलं असेल आणि चौघांनाही त्याचा त्रास झाला. हे भारतात दुर्दैवाने अनेकदा घडतं, विशेषतः उन्हाळ्यात. पोलीस सांगतात सध्या तरी कोणताही संशयास्पद मुद्दा नाही. पण दुसरी शक्यता अशी आहे जी अस्वस्थ करते. एक माणूस जो साक्षीदार होता, त्याची साक्ष महत्त्वाची होती आणि सुनावणी देखील येऊ घातली होती, आणि तो माणूस आणि त्याचं कुटुंब अचानक गेलं. जर हा फक्त अपघात नसेल, जर कोणाला त्यांची साक्ष नको असेल, तर हे प्रकरण वेगळ्या दिशेने जाऊ शकते. पण हे अजून सिद्ध झालेलं नाही.
पोलिसांनी असा कोणताही थेट संशय व्यक्त केला नाही. पण हे शक्य आहे का? हा प्रश्न तपासाच्या केंद्रस्थानी आहे आणि म्हणूनच पोलीस सगळ्या बाजूंनी तपास करत आहेत. या घटनेला जवळपास आठवडा उलटला आहे. शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नाही. अन्नाच्या सॅम्पलचे निकाल अद्याप मिळाले नाहीत. 4 माणसं गेली, एक कुटुंब संपलं. पण ते का गेले ते अजून स्पष्ट नाही. या चौघांना न्याय मिळेल का हे या तपासावर अवलंबून आहे. हे प्रकरण अजून संपलेलं नाही. शवविच्छेदन अहवाल येईल, अन्नाचे निकाल येतील, पोलिसांचा तपास पुढे जाईल, मगच कळेल हा फक्त एक दुर्दैवी अपघात होता की त्यामागे काहीतरी वेगळं होतं. पण एक गोष्ट आता या क्षणी नक्की आहे. मुंबईतील एका छोट्याशा घरात 4 माणसं राहत होती. ती माणसं आता नाहीत. त्यांच्या जागी फक्त प्रश्न उरलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरं मिळतील तेव्हा मिळतील, पण ती उत्तरं मिळणं त्या चौघांसाठी आणि या देशातील प्रत्येक सामान्य माणसासाठी गरजेचं आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील अपडेट आम्ही तुम्हाला देऊच. तोपर्यंत नमस्कार.